पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी 6 ते 9 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। पेट्रोलियम कंपन्यांना दररोज 550 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय। या कंपन्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी ही दरवाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ही दरवाढ टप्प्याटप्प्याने केली जाण्याचे संकेत सूत्रांनी दिले। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहे। तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 6 ते 9 रुपयांची वाढ होणार आहे। पेट्रोलियम कंपन्यांना दररोज सुमारे 550 कोटींचा तोटा होतोय। कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दरवाढीची शक्यता आहे। दरवाढ एकाच वेळी न होता आगामी काळात टप्प्याटप्प्याने होणार आहे। इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढून महागाईमध्ये अधिक वाढ होण्याची भीती आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी 6 ते 9 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। पेट्रोलियम कंपन्यांना दररोज 550 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय। या कंपन्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी ही दरवाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ही दरवाढ टप्प्याटप्प्याने केली जाण्याचे संकेत सूत्रांनी दिले। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहे। तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 6 ते 9 रुपयांची वाढ होणार आहे। पेट्रोलियम कंपन्यांना दररोज सुमारे 550 कोटींचा तोटा होतोय। कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दरवाढीची शक्यता आहे। दरवाढ एकाच वेळी न होता आगामी काळात टप्प्याटप्प्याने होणार आहे। इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढून महागाईमध्ये अधिक वाढ होण्याची भीती आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी 6 ते 9 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। पेट्रोलियम कंपन्यांना दररोज 550 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय। या कंपन्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी ही दरवाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ही दरवाढ टप्प्याटप्प्याने केली जाण्याचे संकेत सूत्रांनी दिले। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहे। तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 6 ते 9 रुपयांची वाढ होणार आहे। पेट्रोलियम कंपन्यांना दररोज सुमारे 550 कोटींचा तोटा होतोय। कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दरवाढीची शक्यता आहे। दरवाढ एकाच वेळी न होता आगामी काळात टप्प्याटप्प्याने होणार आहे। इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढून महागाईमध्ये अधिक वाढ होण्याची भीती आहे। पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी 6 ते 9 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। पेट्रोलियम कंपन्यांना दररोज 550 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय। या कंपन्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी ही दरवाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ही दरवाढ टप्प्याटप्प्याने केली जाण्याचे संकेत सूत्रांनी दिले। यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहे। तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रति लिटर 6 ते 9 रुपयांची वाढ होणार आहे। पेट्रोलियम कंपन्यांना दररोज सुमारे 550 कोटींचा तोटा होतोय। कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दरवाढीची शक्यता आहे। दरवाढ एकाच वेळी न होता आगामी काळात टप्प्याटप्प्याने होणार आहे। इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढून महागाईमध्ये अधिक वाढ होण्याची भीती आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।